अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तली विरोधामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत एकाच दिवशी 3 ठिकाणी छापे टाकले। या कारवाईमध्ये तब्बल 62 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून मोठ्या प्रमाणामध्ये गोमांस आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य हे जप्त करण्यात आले। पोलीस अधीक्षक मोम्मगा सुदर्शन यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तली विरोधामध्ये विशेष मोहीम राबवली। त्या अंतर्गत 4 ऑगस्ट रोजी पारनेर, तोपखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे। पारनेर तालुक्यातील एका ठिकाणी कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आलेल्या 62 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे। या जनावरांची अंदाजे किंमत 3,10,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणामध्ये 2 संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। दरम्यान नगर शहरातील तोपखाना आणि भिंगार कॅम्प परिसरातील 2 ठिकाणी सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावरही पोलिसांनी कारवाई केली। या ठिकाणाहून सुमारे 160 किलो गोमांस, 70 सुरे, वजन काटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या 2 कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 1 आरोपी फरार आहे। या तिन्ही प्रकरणामध्ये महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार एकूण 3 गुन्हे दाखल करण्यात आलेत। एकूण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक मोम्मगा सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली असून फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।